लंके साहेब महाशक्ती एक आहे, पण आता आणखी एक शक्ती आहे इकडे, जयविरूची. जयविरूची. आता विषय असा आहे की आम्हाला पण या मतदारसंघातून लोकसभा लढवायची आहे. आम्हाला काय पाठिंबा देणार का आम्हाला? मला लोकसभा या मतदारसंघात लढवायची. हां. निवडणूक लढवण्याबाबत कोणाला प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घातली. हां. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. हां. शेवट आपण ज्या भागात निवडणूक लढवणार आहे त्या भागासाठी आपलं योगदान काय याचा अभ्यास तर केला पाहिजे ना. तुम्ही आज आले जयविरू आणि निवडणुकीला फॉर्म भरला तर कसं जमणार आहे? मला गाव माहिती होऊस तर निवडणूक निघून जाईल ना. आणि योगदान काय समाजाने तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर डोक्यावर घ्यायचं? बरोबर. मला सांग मग आम्हाला टिप्स द्या ना. त्यामुळं आता काय करू मग? आता टिप्स वगैरे देण्याची ही काय वेळ राहिलेली नाही साहेब. जयविरू आपला शोले म्हणजे जयविरू आपण आता या निवडणुकीत माझं तर म्हणणं आहे आमच्याबरोबर आमच्याबरोबर राहून हे जरा सुपरविजन करा या सगळ्या गोष्टीचे. ऑफर या अभ्यास करा या निवडणुकीच्या माध्यमातून अभ्यास करा. मग पुढल्या 5 वर्षाला आपल्याला जनतेला जर सामोरं जायचं म्हणलं काय केलं पाहिजे या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्ही आम्हाला इकडनं सटकायला सांगताय. दुसरा काय पर्याय नाही ना. निवडणुकीला तुम्हाला नामुष्की पत्करण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडलेला बरा ना. तुम्ही गेमच केला आमचा सर. ठीक आहे. आता जयविरूचा गेम करणं एवढं सोपं नाही. हरकत नाही. आम्ही म्हणजे एकदम दोस्ती कशी असावी ती जयविरू सारखी असते. तशीच आमची तशीच आहे. आम्हाला तुमच्यासोबत पण तशीच दोस्ती करायची. आता आम्ही पण दोस्ती करणारे माणसं. येस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.